नमस्कार. मी सुरेखा मोंडकर. कथेचं शीर्षक आहे आठवणी. कथा स्वलिखित आहे. ऐकूया आठवणी. एका हातात पिशवी, खांद्यावर झोळी, ह्या दोन्ही थैल्या भाजीपाला, फळं, लायब्ररीची पुस्तकं, काही सटरफटर वस्तू अशा ऐवजाने तट्ट फुगलेल्या. कोणी आपल्या हस्तकौशल्याचा नमुना दाखवू नये म्हणून पर्स काखेत घट्ट आवळून धरलेली. अशा अवतारात मी रस्ता क्रॉस करायला उभी. समोरची अवाढव्य बस गेली की पुढे पाऊल टाकायचं. ह्या तयारीत असतानाच माझ्या रोखाने एक कार आली. मी पाऊल मागे घेतलं. गाडी आणखीनच माझ्याजवळ आली. अरे, माझ्यावरच पार्क करायचा बेत दिसतोय असं वैतागाने स्वतःशीच पुटपुटत मी आणखीन मागे सरकले. त्याहून मागे मात्र सरकणं शक्यच नव्हतं. पाठीमागे उघडं गटार होतं. सुदैवाने माझी आणि गटाराची गाठभेट होण्याची वेळच आली नाही. गाडी माझ्याजवळ येऊन उभी राहिली. नाईलाजाने मला थांबावंच लागलं. तू दीपा ना? कानावर शब्द आले म्हणून बाजूला पाहिलं. ओळख काही पटेना. मला माहेरच्या नावाने हाक मारणारी ही सुंदरी कोण? बघ, आठवतंय का? आपण KTPला बरोबर होतो, FI सायन्सला. तिने हळू स्मित केलं. तिच्या डाव्या गालावर एक नाजूकशी खळी उमटली. खळी, खड्डा नव्हे बरं का. आणि माझी ट्यूब लक्कन चमकली. परवरिश? ओहो, बरोबर. चांगलंच ओळखलंस की ग. आम्हाला दोघींनाही हसू आलं. सायन्सला असलेल्या आम्ही मुली संख्येने जरा कमीच होतो. कळप करूनच राहायचो. कुठेही जायचं यायचं असलं तरी सगळ्या मेंढ्या एकत्र. समजा चुकून एखादी एकटी पडली तरी तिचा घोळक्यात येऊन पडेपर्यंत जीव अर्धा व्हायचा. आधीच FI फुल्स आणि त्यात तो 20-25 वर्षांपूर्वीचा काळ. आम्ही चक्क सर्व लेक्चर्स अटेंड करायचो. हो. आणि लायब्ररीत बसून जिच्या तिच्या मगदुराप्रमाणे अभ्यास पण करायचो. परीक्षेची नोटीस झळकल्यानंतर नाही तर अगदी जूनपासूनच. पण ही अरुणा, ती मात्र लेक्चर्स बुडवण्यात एकदम एक्सपर्ट. जुने हिंदी सिनेमे तिला खूप आवडायचे. कंपनी म्हणून कोणीही चालायचं. कधीकधी तर एकटीच जायची. बहुतेक करून आर्ट्सच्या मुली असायच्या तिच्याबरोबर. एकदा रोल कॉल घेताना सरांनी मिस्किलपणे हसून तिला सांगितलं, तुमची कालची प्रेझेंटी लावलेली आहे हं, कारण काल रोल कॉल परवरिशला घेतला होता. वर्गात हसण्याचा कल्लोळ झाला. अरुणा आदल्या दिवशी लेक्चर्स बुडवून परवरिश सिनेमा बघायला गेली होती आणि सरांच्या ते लक्षात आलं होतं. निमित्तालाच ठेपलेल्या पोरांना काय, बरंच झालं. त्या दिवसापासून तिचं नावच परवरिश पडलं. घरीच चालली आहेस ना? चल, सोडते तुला. अगं, समोर तर राहते मी. ती हिरवी बिल्डिंग दिसते ना, तिथे. येतेस? चल, चहा घेऊनच जा. तिने मनगटावरच्या चमकदार घड्याळाकडे पाहत म्हटलं, आता उशीर झालाय ग, उद्या येते. मी तिला पत्ता समजावून सांगितला. एकंदरीतच दैवाची अरुणावर मेहरनजर होती. इतक्या उनाडक्या करायची पण तिचा फर्स्ट क्लास कधी चुकला नाही. आणि जूनपासून नियमित अभ्यास करूनही आम्हाला मात्र सेकंड क्लास. अगदी जास्तीत जास्त म्हणजे जेमतेम बॉर्डरवर फर्स्ट क्लास. उत्तम शिलाईचे, सुरुचीपूर्ण कपडे तिचे असायचे. त्या काळातही तिचे केस आधुनिक पद्धतीने कापलेले असायचे. आम्हाला स्वप्नात सुद्धा अप्राप्य असलेल्या जगातली ती प्रत्यक्ष रहिवासी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजताच बेल वाजली. दार उघडलं तर समोर अरुणा उभी. मी थक्कच झाले. नाही म्हणजे ती म्हणाली होती उद्या येईन म्हणून, पण मला आपलं वाटलं नव्हतं की खरोखरच ती येईल असं. ही एक आपली खूप दिवसांनी भेटल्यानंतर
बोलायची पद्धत असते, असाच माझा समज झाला होता. ये ये ना अगं, घर सापडलं ना बरोबर? शोधायला त्रास नाही ना झाला? माझी जरा गडबड उडाली. मुलं सकाळीच ट्रिपला गेली होती. काम काहीच नव्हतं, म्हणून मी शिवणाचा पसारा मांडून बसले होते. बस ग. मी एकीकडे पसारा आवरून घेतला, सगळं गुंडाळून मशीनमध्ये टाकलं आणि मशीन बंद केली. अरुणा इतक्यात घरभर फिरून आली होती. तिला माझ्या सांगण्याची गरजच पडली नव्हती. जणू काही ती नेहमीच आमच्या घरी येत होती. छान आहे तुझं घर, ठेवलंयस पण मस्त. कोचावर आरामात मांडी घालून ती बसली. मुलं कुठे आहेत ग? एकेकाची चौकशी करत तिने हँडबॅगमधून 2 इंग्लिश कादंबऱ्या आणि चॉकलेट्सचा बॉक्स काढला. हे हे काय गो, एवढं कशाला आणलंस? मला कसं तरीच वाटलं. मी बुकस्टॉलमध्ये ह्या कादंबऱ्या बघितल्या होत्या. प्रत्येकीची किंमत जबरदस्त होती. एवढी किमती भेट तिने माझ्या मुलांसाठी आणावी अशी काही आमची जवळीक नव्हती. तिच्या बोलण्यात सहजता होती. बघ बरं, ही पुस्तकं तुझ्या मुलांनी वाचली आहेत का? नाही वाचलेली. अगं, पण एवढी भेट कशाला आणलीस उगाच? तिने हसूनच माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पर्समधून सोनेरी पेन काढून सुंदर अक्षरात तिने पुस्तकांवर अरुणा मावशीकडून सप्रेम भेट असं लिहून पुस्तकं माझ्याकडे दिली आणि म्हणाली, आता कळलं का का आणलं ते? अगं, भाचवंड आहेत ती माझी. आणि ही एवढी थोरली चॉकलेट्स ती कशाला गो? मुलं काय तर लहान आहेत का चॉकलेट खायला? मुलांसाठी आणलीच नाही आहेत, तुझ्यासाठी आणलेत. आणि मग खोटं खोटं गांभीर्य आणून म्हणाली, मुलांनी चॉकलेटं खाऊ नयेत, दात किडतात. आपल्याला हरकत नाही, आपल्या दातांचं जे काय व्हायचं आहे ना ते सगळं झालंच आहे. तिच्या वागणुकीतील ह्या सहजतेमुळेच तिचं जग निराळं असूनसुद्धा कॉलेजमध्ये ती अलगदपणे आमच्यात मिसळून जायची. कुठेही कृत्रिमतेचा रंग नसायचा. मी जेवायला आलंय हां, तिने लगेच सांगून टाकलं. आज आयत्या वेळेला 10 पाहुणे आले असते ना तरीही मी डरले नसते, कारण कालच सगळी खरेदी झाली होती. फ्रीज भरलेला होता. गप्पा मारता मारता मी फ्रीजमधली एक एक वस्तू बाहेर काढत होते. पापलेट काढून ताटलीत ठेवलं. जेवण माझ्या आवडीचं पाहिजे हो. बोल, काय फरमाईश आहे? वरण, भात आणि बटाट्याची भाजी, सर्व गरमागरम. मला हसूच आलं. अरुणा, अगं, हल्ली आमच्या घरी सर्वजण नॉनव्हेज खातात. मी नाही खात. जुने संस्कार ना, नाही खावंसं वाटत मला. पण सर्व प्रकार करता येतात हं. घाबरू नकोस, अगदी चटकदार करेन. तुझ्या सुगरणपणाबद्दल मला मुळीच शंका नाही. पण आज मला अगदी तुमच्या पद्धतीचं जेवायचं आहे. आणि अतिथीचीच इच्छा महत्त्वाची, खरं की नाही? बरं, आपण असं करूया, सुवर्ण मध्य शोधून काढूया. अतिथीला पण खुश करूया आणि यजमानाला पण समाधान देऊया. काय? आमच्या गप्पा खूप रंगल्या. अरुणा लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी नवऱ्याबरोबर दोहाला गेली होती. हल्लीच सर्व मंडळी परत आली होती. तिचे सासरे थकले होते. आता इथेच राहून घरचा व्यवसाय सांभाळायचा होता. तिच्या सोनेरी नशिबाला साजेसच तिचं सर्व आयुष्य होतं. एक एक जुन्या आठवणी येत होत्या. दीपा, तुला आठवतं? एकदा आपण पार्ल्याला कुमुदकडे गेलो होतो. परत येताना रेल्वे लाईन क्रॉस करून येत होतो. समोरून कर्कश शिट्ट्या मारत धडधडत लोकल ट्रेन येत होती. हो ग, आपल्याला वाटलं गाडी स्टेशनवर थांबणार आहे. लाईन स्लो ट्रेनची होती. गप्पा मारत रमत गमत आपण लाईन क्रॉस केली. सगळ्यांचं पाऊल पलीकडे पडलं आणि रोरावत गाडी आपल्या शेजारून गेली. फास्ट ट्रेन होती, स्टेशनवर थांबलीच नव्हती.
त्या दिवशी एका क्षणाची चूक झाली असती तर आपण सगळ्याच मेलो असतो नाही ग. आणि आपल्या घरी कुणाला पत्ताच लागला नसता. ऑफ मिळाला म्हणून आपण कुमुदकडे गेलो होतो. घरी सगळ्यांची कल्पना आपण कॉलेजमध्येच आहोत. माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. अरुणा, अजूनही कधी कधी ती कर्कश शिट्टी माझ्या कानात घुमते. आणि काय प्रसंग घडला असता ह्या कल्पनेने माझ्या जीवाचं पाणी पाणी होतं. बोलणं एका विषयावरून दुसऱ्या विषयावर कसं जात होतं ते कळतच नव्हतं. आपल्या कॉलेजमधला संगीत समारोह किती सुंदर व्हायचा नाही. एक उत्सवच होता तो. शास्त्रीय संगीताची बैठक असलेली गाणी गाऊन दरवर्षी हुकमी पहिलं बक्षीस मिळवणारी रेवती आणि तो दर्दभरी गाणी म्हणणारा मुजुमदार, दोघांचाही आवाज किती गोड होता ने. त्या मुजुमदारला मुकेश म्हणायचे ना ग, की तलत असंच काहीतरी ना. तो मुजुमदार वर्षभर गाण्याच्या आणि लोकप्रियतेच्या नशेत राहिला. मग काय झालं पाहिलंच ना, FYला त्याला फॉर्म मिळाला नाही. त्याने ना खरं म्हणजे रेवतीसारखं ना आर्ट्सला जायला हवं होतं, नाही तर कॉमर्सला. खरं की नाही. सगळं आयुष्य फुकट गेलं ग त्याचं. आपण कॉलेज सोडल्यावर एकदा मला दादरला भेटला होता. आई हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे, शेवटच्या घटका मोजते असं सांगून माझ्याकडे 10 रुपये मागितले. आता सांग, सिरियस आईला 10 रुपयांनी तो काय करणार? सगळं खोटं बोलतोय, मला ते कळत होतं. पण मला तो कॉलेजमधला स्टेजवर बेफाम होऊन गाणारा, राजकुमाराच्या ऐटीत चालणारा रुबाबदार मुजुमदार आठवला. काय दैना झाली होती ग त्याची. दिले मी त्याला पैसे. पुन्हा पुन्हा सांगत होता, पत्ता दे, पैसे परत करेन. मग दिलास पत्ता? नाही दिला. मुजुमदारची मला खूप दया आली, पण हे शुक्ल काष्ट कायमचं मागे लागेल अशी भीती पण वाटत होती. मी क्षणभर गप्प बसले. अरुणा पण गंभीर झाली. तिलासुद्धा माझी तेव्हाची उलघाल समजली असावी. तिने मला दोष दिला नाही. उसना उत्साह आणून म्हणाली, रेवती आता खूप प्रसिद्ध झाली असेल ना. तेव्हाच तिच्या संगीताच्या बऱ्याच परीक्षा झाल्या होत्या. संगीत माझा प्राण आहे म्हणायची. हो ना. भेटते काय ग ती कधी? नाही, भेटत नाही कधी. कशी भेटणार? अंबरनाथला राहते, बँकेत सर्व्हिस करते, आता बँकेच्या परीक्षा देते. रियाज पण सोडून दिलाय. सासरी कुणाला गाणं आवडत नाही म्हणे. उगाचच गप्पांना गंभीर वळण लागलं होतं. अरुणाने जवळचं मासिक उचलून चाळायला सुरुवात केली. मी उठून रेडिओ लावला. जुनं गाणं लागलं होतं, दिल पुकारे आरे आरे आरे. अरुणा पुन्हा खुलली. ती इकॉनॉमिक्सची लेक्चरर पटेल दिसली की सगळी मुलं हे गाणं म्हणायची नाही ग. दिल पुकारे आरे आरे आरे. हो ना. मला पण हसू आलं. म्हणणारा कधीच सापडायचा नाही. सगळ्यांचे चेहरे निर्विकार आणि ओठ स्तब्ध. ओठ न हलवता कसे म्हणायचे ग. मजाच होती नाही. त्या पटेलचं आणि फिजिक्सचे डेमॉन्स्ट्रेटर RA पाडळकरांचं काहीतरी होतं म्हणे. लग्न केलं असेल काय ग त्यांनी? कोण जाणे. कॉलेज सोडल्यानंतर गेलंय कोण पुन्हा त्या कॉलेजमध्ये. हास्य विनोदातच जेवण झालं. अरुणा गालीच्यावर लवणली. हे काय ग, इकडे ये ना, वरती झोपत नाही आहे ग. असं जमिनीवर लोळायला ना मजा वाटते, हो की नाही. बोलता बोलता मला मध्येच आठवण आली. अरुणा, तुला मोरेचं कळलं काय ग? कोण मोरे? अरुणा दचकलीच. मला कळे ना, हिला इतकं दचकायला काय झालं? बाजीराव मोरे ग, आपल्या वेळचा CR. अरुणा उठून बसली. फार वाईट झालं ने. गाडीतले सगळे वाचले.
आणि तो एकटाच गेला. किती दुर्दैव ना. हो ग, इतका उमदा होता. गावात किती नाव आणि प्रतिष्ठा मिळवली होती. अरुणा गप्प बसून ऐकत होती. किती वर्ष लग्नच करत नव्हता. नंतर एकदाचा तयार झाला. आईच्या आवडीची अगदी पत्रिका वगैरे बघून मुलगी पाहिली. तर काय ग, जेमतेम 3-4 वर्ष काय तो संसार झाला. कुठे असते ती? कोण? त्याची बायको. तिने पुन्हा लग्न केलं. लव्ह मॅरेज आहे. मी थोडीशी अडखळले. अरुणा शांतपणे माझ्याकडे बघत होती. मला उगीचच तिची नजर टोचत होती. मी घाईघाईनं म्हटलं, ती तरी काय करणार ग? तरुण वयामध्ये असा अपघात. उभं आयुष्य कुणाच्या आधाराने काढणार? छान चाललंय तिचं. नवरा फार चांगला आहे. तिच्या मुलाला पण प्रेमाने सांभाळतो. माझा आवाजावर काबू आला होता. मुलगा आहे त्याला? हो ग. तो गेला तेव्हा इतका लहान होता. त्याला तर आपले बाबा आठवतही नाहीत. अरुणाचा चेहरा उदास झाला होता. कोणालाही दुःख व्हावं अशीच ती घटना होती. त्याला न ओळखणारे पण तेव्हा हळहळले होते. मग आमच्यासारख्या ओळखीच्यांना तर किती वाईट वाटलं असेल. इतकी वर्ष उलटली तरी अजून विसरता येत नाही. अगं, आमच्या शेजारचे हे 3 फ्लॅट आहेत ना, हे त्यानेच घेतले होते. केवढी मोठी जागा आहे गं त्याची. सगळं इंटिरियर त्याने स्वतः केलं होतं. आर्किटेक्ट होता ना. इतका देखणा फ्लॅट आहे, पण कधी कोणी राहायला आलंच नाही इथे. मुहूर्त करायच्या आधीच हे असं झालं. आता फ्लॅट मुलाच्या नावावर केला आहे. किल्ली आमच्याकडेच असते. बघायचं आहे तुला? आत्ता आत्ता भेटेल? तिने अविश्वासाच्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. भेटेल? कोण भेटेल? मला काही कळेनाच. मुलगा? त्याचा मुलगा? तिने उत्सुकतेने विचारलं. अगं, मुलगा कसा भेटेल? मी फ्लॅट बघायचा का विचारते. मुलगा त्याच्या आईकडे नाही आहे का? हिचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तर मला तिची बेचैनी समजू शकत होती. ती दुर्घटना घडल्यावर मी पण कितीतरी दिवस उदास होते. अरुणा अगदी डोळ्यासमोर उभा राहतो बघतो. 1 वर्षच आपल्याबरोबर होता. नंतर IITला गेला. सुट्टीत आला की कधी ना कधी कुठे ना कुठे भेटायचाच. कॉफी कॉर्नरमध्ये तर नेहमीच बसलेला असायचा. हो ना, आता तो कॉफी कॉर्नर पण राहिला नाही. अरुणा उदासपणे म्हणाली. तुझ्या लक्षात आलं वाटतं. अगं, कधीच पाडला. आता तिथे केवढी मोठी बिल्डिंग झाली आहे. अरुणाची बडबड थांबली होती. मी गप्प बसून तिच्याकडे बघत होते. किती दिवस एक प्रश्न मनात उमटत होता. विचारावा का हिला, की राग येईल? अरुणा, एक विचारू? तिने काही न बोलता माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. रागावणार नाहीस ना? विचारून टाक. अरुणा, मोरेचं तुझ्यावर प्रेम होतं काय ग? तुम्ही दोघे लग्न करणार होता? माझा आवाज अत्यंत हळूवार झाला होता. चल ग, काहीतरीच काय. तिने हसत हसतच मला उडवून लावलं. मला उगाचच तिचा स्वर जरा उंच लागल्यासारखा वाटला. माझ्या डोक्यावर एक टपली मारत ती म्हणाली, तुझी कल्पनाशक्ती मात्र घोड्याच्या पुढे धावते. काय ग तू? हसून हसून तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्यात एवढं हसण्यासारखं काय होतं? मला कळेना. हसता हसताच तिला एकदम ठसका लागला. अगं अगं, हळू. एवढं हसायला काय झालं? मी तिच्या पाठीवरून हात फिरवत होते, पण ती आणखीनच खोकायला लागली. नुसती लाल बुंद झाली. मी घाबरलेच. पटकन पाण्याचा ग्लास घेऊन आले. पाणी प्यायल्यावर ती जरा सावरली. डोळ्यातलं पाणी पुसत नेहमीच्या स्वरात म्हणाली, तो आमच्या जातीचा नव्हता ग. शिवाय मला कडक मंगळ. पत्रिका पण जुळली नसती.
आणि आणि माझी आजी आठवते ना? हं, आठवते ना? नुसती वाघीण होती, वाघीण. खाऊनच टाकलं असतं तिने मला. तुला ना अगदी अद्भुत कथा सुचत असतात. पुन्हा ते मोठ्याने हसले आणि अचानक म्हणाली, निघते आता. उठून उभीच राहिली. ए, हे काय? इतक्यात कुठे निघालीस? चहा करते ना. नको, नको ग. ओ हो, खरंच की. तू चहा नाही घेत हो ना? विसरलेच होते बघ. तू पक्की कॉफी बहाद्दर. कॉफी पण अगदी ठराविक वेळीच हवी. खरं ना? आता सगळं आठवलं बघ. तू कॉलेजच्या कॅन्टीनमधली कॉफी कधीच घ्यायची नाहीस. लांब पडलं तरी कॉफी घ्यायला तू कॉफी कॉर्नरमध्येच जायचीस. मग अर्थातच 2 तरी लेक्चर्स बुडायचीच. पण बुडली तर बुडली. तू कॉफी कॉर्नरमधली कॉफी कधीच बुडवली नाहीस. हो की नाही? मी हसले, पण तिचं लक्षच नव्हतं. फार उशीर झालाय ग. अगं ड्रायव्हरला तू 5:30ला बोलवलंयस. आत्ता 4 तर वाजतायत. अचानक एक महत्त्वाचं काम आठवलंय. जायलाच हवं. ड्रायव्हर आल्यावर त्याला गाडी फॅक्टरीत घेऊन जायला सांग. मी रिक्षाने जाते. थांब ना अरुणा, 5 मिनिटात कॉफी होईल बघ. तू वाईट नको वाटून घेऊस दीपा. अगं कॉफी सोडली आहे मी. हल्ली नाही घेत. निघते, निघते हं. माझ्या आग्रहाला न जुमानता अरुणा बाहेर पडली. तिला निरोप देऊन मी घरात आले. बाल्कनीतून हात करत होते, पण ती इतकी घाईत होती की वरती बघायलाच विसरली. दिवस खूप छान गेला होता. अरुणा इतकी भावनाप्रधान आहे हे माहीत नव्हतं मला. नाहीतर बाजीराव मोरेचा विषयच काढला नसता मी. फार वाईट वाटलं बिचारीला. माझं मन चुटपुटत होतं. पण मला कळेना, मोरे गेल्याचं अरुणाला आधीपासूनच कसं माहीत होतं? तेव्हा तर ती परदेशात होती. मग तिला कोणाकडून समजलं? कधीतरी तिच्याकडे गेल्यावर विचारलं पाहिजे. हो, पण जाणार कसं? एकदम माझ्या लक्षात आलं. अरुणाने मला तिच्याकडे बोलावलं होतं, पण पत्ता लिहून घ्यायला मी विसरले होते आणि द्यायला ती विसरली होती. म्हणजेच आता एकमेकींना पुन्हा भेटायचं की नाही हे सुद्धा तिच्याच मर्जीवर अवलंबून होतं. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.